मनवा, अरे बापरे, काय किती सामान आहे. मला हाक मारायची ना, मी बाहेर आले असते. असू दे ग, लक्षातच आलं नाही माझ्या. काय तुम्ही पण. बरं तुम्ही बसा, मी पाणी देते. हे हे आले होते, ते सुद्धा आताच निघाले. तुमची भेट झाली का? नाही ग, मी कसं ओळखणार त्यांना? बरं, तुला मागच्या वेळेसारखं काही बोलले नाहीत ना ते? नाही, उलट आज खूप छान बोलले, खूप छान वागले. एकदम रिलॅक्स वाटत होते. अजिबात चिडचिड सुद्धा नाही केली. मला माहित असतं तुम्ही आता येणार आहात तर मी त्यांना थांबवलं असतं. असू दे ग, काही हरकत नाही. पुढच्या वेळेला नक्की भेट करून देते. तुला घेऊन जायला आले होते का ते? नाही, म्हणजे घरी चला असंही नाही म्हणाले. उलट मला म्हणाले काही कमी पडत असेल इथे, काही हवं असेल तर सांगा, मी आणून देतो. अरे वा. मनवा, तुला एक सांगू, कोणताही माणूस मुळात वाईट नसतो ग. त्याच्या तशा वागण्याच्या मागे काहीतरी कारण असतात आणि आपल्याला ते त्यावेळी कळत नाही. त्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल ना, तर आपण मदत केली पाहिजे. पण परिस्थितीच अशी असते की आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येक वेळी रागावून प्रश्न सुटत नाहीत ग. नात्यांना पडलेल्या गाठी हळूवार हाताने सोडवाव्या लागतात. आता मी एक सांगू? बोल ना. तुम्ही जेवढा छान डान्स करता ना, तेवढं छान छान बोलता सुद्धा. असं काही नाहीये. आज तुझा मूड छान आहे ना, म्हणून तुला सगळं छान छान वाटतंय. बरं मला सांगा, एवढं सगळं काय सामान आणलंय? अगं, घरातल्यासाठी सामान आणलंय आणि मुलांसाठी पुस्तकं घेऊन आले. हो? त्या पिशवीत आहेत बघ. अरे वा, बरं झाला तुम्ही घेऊन आलात, नाहीतर आज मी बाजारात जाणारच होते पुस्तके घ्यायला. मग तुला आवडतात का? हॅलो, बोल मनू. आई, काय करतेस? काही नाही, तू सांग. काय नाही, सहजच केलाय. मला सांग, बाबा आले? नाही ना गो, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेत ना तिकडे. त्यांच्या फोनला सुद्धा रेंज नसते कधी कधी. मला ना त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटते बाळा. आई, कशाला काळजी करतेस? बोलणं होतंय ना तुमचं? अहो, होतं अधून मधून. मला पण जायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. आता तुझे बाबा गेलेत ना. हा, पण तरी मला आवडलं असतं. ते सगळं ठीक आहे. मला सांग, तुझा आवाज असा का येतोय? असं म्हणजे? असं म्हणजे छान, तू आनंदात आहेस असं वाटतंय. काय झालंय मला सांग. आई, आज राजवीर आले होते. अच्छा, काय म्हणाले ते? नाही म्हणजे आधी मी खूप घाबरले. मला वाटलं परत घरी घेऊन जायला मला जबरदस्ती करतायत की काय, पण तसं काहीच नाही झालं. ते खूप छान वागले. आई, मला असं वाटतंय त्यांना त्यांची चूक कळली आहे. मन्या, खरंच खूप आनंदाची बातमी दिलीस बाळा. बरं ऐक ना, जर का खरंच असं असेल ना, तर तू नको आता ताणून धरूस. हा, तुझ्या ज्या अपेक्षा असतील त्या त्यांना सांग. त्यांना जर का सगळं मान्य असेल ना, तर आपण आणखीन एक संधी देऊया त्यांना.
असं नको ना व्हायला की समोरचा माणूस बदललाय आणि आपण त्याला संधीच नाही दिली. आई तुला सांगू, ते सुद्धा असंच म्हणत होते. मला असं वाटतंय त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतोय. मला सुद्धा असंच वाटतंय बाळा. बघ म्हणजे तू नीट विचार कर आणि काय ते ठरव. ठीक आहे, ठेवू मी. काळजी घे बाळा. बाय. मनूचा फोन होता. ऐकलं मी सगळं. आई मला असं वाटतं की एवढ्यात खुश होण्याची गरज नाहीये. हा राजवीर जिजूंचा प्लान असू शकतो ताईला फसवण्यासाठी किंवा तिला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी. अरे पण मनू म्हणत होते की आई, राजवीर जिजू चांगले वागत असले तरी मला खात्री आहे ते पुन्हा घरी जाऊन तसेच वागतील. चांगला ओळखतो मी त्यांना. त्यामुळे एवढं खुश होण्याची गरज नाहीये. नितेश, काय रे? आज लवकर आलास? गेलोच नाही मी आज. का? माझ्या क्लायंटने मीटिंग कॅन्सल केली म्हणून मी इकडेच थांबलो. खुश दिसतोयस. काय मग, काय म्हणाल्या वहिनी? तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे? मित्र आहेस तू माझा. माझ्या मित्राचं काय चाललंय हे कळलं पाहिजे मला. गरज नाही. अशी कशी गरज नाही? गरज आहे, कारण का कधीपासून वाट बघतोय मी तुझी. विशेष काही नाही. विशेष नाही? एक पण तू का गेला होतास वहिनींकडे? हे बाबा, तू काही घोळ घातला नाही ना? परत भांडून वगैरे आला नाहीस ना? कॉफी पिऊ ना. अच्छा, कॉफी प्यायला ना? आर यू सिरियस? तू फक्त कॉफी पिण्यासाठी वहिनींकडे गेला होतास? तुम्हा नवरा बायकोंचं काय चाललंय ना मला काही कळत नाही. एकमेकांशी भांडता काय, रोज रात्री एकमेकांसाठी जागता काय, आणि आता हे ऑफिसची कामं सोडून फक्त कॉफी पिण्यासाठी. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काही नाहीये. सांग ना, का गेला होतास वहिनींकडे? काय सांगितलं असतं तुला, पण कळणार नाही तुला. नाही कळेल ना, तू समजवून सांग ना. कॉफी पी. नाही मी घेतो. तू राजवीर आणलंच सगळं? पोळ्यांचा डबा घेते, मग आपण सुरू करू. अरे वा, जेवणाची तयारी वाटतं. हो ये ना. पण आता या वेळेला कसा आला? काय नाही, सहज आठवण आली म्हणून आलो. हल्ली वरचेवर बहिणीची आठवण येते. नाही नाही, तुझी नाही हा? त्या पोरीची आठवण आली म्हणून आलो. माझी का हो, काय झालं? काय नाही, तुझी जरा काळजी वाटत होती म्हणून आलो. का? तुझा नवरा येऊन गेल्याचं कळलं. त्यांनी त्रास दिला का तुला? नाही दिला असेल तर आत्ताच सांग, लगेच हिशोब करतो त्याचा. नाही मामा, तुम्ही उगाच एवढी काळजी करताय. ते सहज आले होते, काहीच बोलले नाहीत मला. सहज? आणि तो? हो. नाही नाही, या शब्दावर आपला विश्वासच नाहीये. असं काय करतोस? आता ती सांगते ना सहज आला होता म्हणून. हे बघ, तुला काय माहित नाही. खरं तर तू बघायला पाहिजे होता तिचा नवरा तिच्याशी कसा वागत होता ते. सुबुअण्णा, हे बघ, तिचा नवरा आता तिच्याशी अगदी छान वागतो. तू नको काळजी करूस. नक्की? हो नक्की. मग ठीक. चल जेवायला. नाही नको, माझं झालंय. मी निघतो. अरे हा मनू, तू कुठल्या मुलाला पाठवलं होतं माझ्याकडे? मी हाय की नाही ते बघायला. हो, अनायला पाठवलं होतं. कशाला? तुम्ही आज क्लासला येणार होता ना?
ए बाई, ते अभ्यासाचं नको, तेवढं सोडून सगळं सांग. अभ्यासाचं नको. असं बोलून कसं चालेल? ताई तुम्ही समजावा आता ना. सांग सांग, आता तूच सांगितलं. आता ह्या वयात मी अभ्यास करायचा? ते तुमचं तुम्ही दोघांनी बघून घ्या, मला या तोडू नका. तिचं वेगळंच. मला काही माहित नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जर तुम्ही क्लासला नाही आलात तर मी तुमच्याशी खरंच बोलणार नाहीये. तू म्हणजे ना एकदम कैचीतच पकडतेस. ते काही बोला तुम्ही, तुम्हाला क्लासला यावंच लागेल, नाही तर मी खरंच बोलणार नाही. अनवा, हे बघ, आपल्याशी कोणी बोललं नाही ना तर आपल्याला करमत नाही. असं नको करूस. हो ना, मग तरी क्लासला का नाही येत तुम्ही? बघू, वेळ मिळेल तसा येत जाईल. हा, बघू बिगू काही नाही, आत्ता काय ते सांगा. बर, येतो. उद्यापासूनच येतो. हा नक्की? हा, बर, आता निघू. ठीक आहे. चल, जेवायला बसते. हो. राजवीर, तू आल्यावर मला जे काही सांगितलंस ते नक्की खरं आहे ना? काय? हेच की तू वहिनीची आज भांडला नाहीस, फक्त कॉफी पिऊन आलास. हो. हे अचानक घडलं कसं? काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायच्या असतील तर काही बदल करावे लागतात. ग्रेट, आवडलंय मला. शेवटी राजवीर मोहिते पाटलांना त्यांचा मार्ग बदलावा लागलाच. नाही, ते काही असलं तरी शेवटी मला हवं तेच होणार आहे. होईल, सगळं काही ठीक होईल. फक्त तू असाच पॉझिटिव्ह राहा. बाय द वे, आता ऑफिसकडे लक्ष दे. म्हणजे बरेच दिवस झाले तू ऑफिसला गेला नाहीयेस म्हणून म्हणतो. कसं आहे, मी ऑफिसला जात जरी नसलो ना तरी सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं माझं. फक्त उत्तमच आहे. आता फक्त एकदा माईला भेटून ये. खूप काळजी करत असते रे ती. बघू काय रे, भेटून ये की तिला. काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे, सांगशील का मला? मनवान शिवाय त्या घरात नाही राहू शकत मी. घरी गेलं का त्यांची आठवण येते खूप. आम्ही एकत्र घालवलेले सगळे मोमेंट्स आठवतात, मग त्रास होतो. हा माझा मित्र राजवीर आहे की अजून दुसरा कोणी? माझा विश्वासच बसत नाही. तू वहिनींवरती इतकं मनापासून प्रेम करतोयस ना, हे बघून फार भारी वाटतंय मला. तुला आठवतंय, लग्नासाठी सुद्धा तयार नव्हतास तू, आणि आता ही अशी अवस्था आहे. एनिवे, हा तुझ्यात जो चेंज झालाय ना, या सगळ्याचं क्रेडिट मी तुला नाही तर मनवा वहिनींना दे. म्हणूनच तर घरी आल्या पाहिजे आता लवकर, म्हणजे परत सगळं व्यवस्थित होईल. पण आज माझी इथे येण्याची कारणं खूप वेगळी आहेत. सवयी माणसाला बदलायला भाग पडता यावर माझाही विश्वास बसायला लागला. तुम्हाला कसली गरज वाटली, काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देईन. परत तुमच्या हातची कॉफी प्यावीशी वाटली किंवा तुम्हाला बघावंसं वाटलं तर येईन परत. ऑफकोर्स तुमची काही हरकत नसेल तर. आणि म्हणून स्माईल.
लवकर परत या मनवा. तुमच्याशिवाय राहणं खूप अवघड आहे. आता काही झालं तरी तुम्हाला परत आणेन मी. आणि हे जे सगळं करतोय ते फक्त तुमच्यासाठी करतोय, माहिती आहे ना तुम्हाला. पण या सगळ्यांनी सुद्धा तुम्ही चेंज नाही झालात तर मनवा. हे काय तू चहा ठेवलास पण? हो का, काय झालं? मी चहा करायला आले होते. नाही नको, असू द्या प्लीज, मला करू द्या. तुम्ही ना मला काहीच कामं करू देत नाही. अशाने मला कामांचा कंटाळा यायला लागेल. असं काहीही होणार नाही, कारण तू आणि किचन एकमेकांपासून दूर राहणं शक्यच नाही. खरंय. बरं मला सांगा, आज नाश्त्याला पराठे चालतील? अगं सकाळचा नाश्ता तरी मला करू दे. नको, मी करते. मला सांगा, पराठे चालतील? हो चालतील. ठीक, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हो. मनवा, हं? आज पराठे सहजच करणार आहेस की काही विशेष आहे? नाही, सहजच. नवरा येणार आहे का तुझा? नाही नाही, सहज बनवते. मला वाटलं एकदा कॉफी प्यावीशी वाटली, तशी आज पराठ्यांची फरमाईश आली आहे की काय? ऍक्च्युली कॉफी नंतर आमचं बोलणंच नाही झालंय. का ग, बोलणं का नाही झालं? माहित नाही. चहा तयार आहे. हा. वा, मस्त झालाय चहा. थँक्यू. मनवा, तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे. का? का म्हणजे कौतुक न करण्याजोगं काय आहे तुझ्यात? सर्व गुण संपन्न आहेस तू. स्वयंपाक छान करतेस, घरातली सगळी कामं करतेस. नाहीतर हल्लीच्या मुली कुठे करतात हे सगळं? ताई, नका ना एवढं कौतुक करू. का नाही करायचं ग? कौतुक करण्याजोगीच आहेस तू. बर मग नवऱ्याला फोन करणार आहेस ना? माहित नाही. म्हणजे ताई, मला यावेळेला घाई नाही करायची आहे. मला माहितीये त्यांच्यात बदल झाले. ते खूप छान वागले माझ्याशी, पण मला जरा वेळ जाऊ द्यायचा आहे. मला बघायचंय की ते खरंच बदलले आहेत का. त्यांच्यातला हा बदल जर असाच राहिला ना, तर माझी खात्री पटेल की खरंच ते बदलले आहेत. त्यांचे माझ्याबद्दलचे विचार बदललेत. मला माहिती आहे या सगळ्यात खूप वेळ जाईल, पण ठीक आहे, जाऊ देत थोडा वेळ. काय झालं, तुम्ही असं का बघताय? काही नाही. अगं तुझं वय काय, तू बोलतेस काय? सॉरी, माझं काही चुकलं का? नाही ग, एवढ्या कमी वयात केवढी समजूतदार आहेस तू. सगळं छान होईल, नको काळजी करूस.